नागपुर में व्हाट्सएप ग्रुप के जरिए 90 लाख रुपए की बड़ी साइबर ठगी सामने आई है। मुनाफे का लालच देकर निवेशक को फंसाया गया। शिकायत मिलते ही साइबर पुलिस थाने नागपुर शहर ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। नागपुर में साइबर ठगी का एक बड़ा मामला सामने आया है। शेयर मार्केट में निवेश करने वाले एक व्यक्ति को व्हाट्सएप ग्रुप के जरिए निशाना बनाया गया। ग्रुप में मौजूद लोग लगातार अपने फायदे के स्क्रीनशॉट दिखाकर भरोसा जताते रहे। धीरे धीरे निवेशक को भी ज्यादा मुनाफे का लालच हुआ और उन्होंने अलग अलग बैंक खातों में करीब 90 लाख रुपए ट्रांसफर कर दिए। कुछ समय बाद जब उन्हें कोई रिटर्न नहीं मिला तब उन्हें ठगी का एहसास हुआ। उन्होंने तुरंत साइबर पुलिस स्टेशन नागपुर शहर में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है और जिन खातों में पैसे गए हैं उनकी जानकारी जुटाई जा रही है। पुलिस ने लोगों से अपील की है कि व्हाट्सएप या सोशल मीडिया के जरिए मिलने वाले निवेश ऑफर से सावधान रहे। केवल सेबी रजिस्ट्रेशन कंपनियों में ही निवेश करें और किसी भी संदिग्ध लिंक पर क्लिक करने से बचें। यामध्ये तक्रारदार हे स्वतः शेअर ट्रेडिंग मार्केट मध्ये शेअर मार्केट करत होते। त्यांचा त्याबाबतचा एक स्वतःचा बिझनेससुद्धा होता, परंतु त्यांना एक व्हॉट्सअपद्वारे कॉल येऊन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना जॉईन करण्यात आले आणि मग त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमधील जे सदस्य होते ते वारंवार त्यांना त्यांचा प्रॉफिट दाखवल्यानंतर यांनासुद्धा लालच निर्माण झाली आणि त्यांनी 90 लाख रुपये त्याद्वारे त्यांची फसवणूक झाली आहे। याबाबत त्यांनी सायबर पोलीस ठाण्याकडे संपर्क साधला असता तात्काळ MCCRB पोर्टलवरती आपण गुन्हा नोंद करून तक्रार नोंद करून आपण गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जॉईंट CP सर, आमचे एलएनडो सर तसेच माननीय DCP सर लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी व PSI आवटी करत असून यामध्ये आम्ही बऱ्याच ज्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत त्या अकाउंट ही गोठवण्यास आम्हाला यश आलेलं आहे। यामध्ये बराच पैसा आम्ही रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत आहोत। तसेच जे व्हॉट्सअप ग्रुपमधील नंबर होते त्यांचाही आणि बँक अकाउंट होल्डर यांची माहिती मिळवून त्यांनाही सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत। फिर्यादी हे स्वतः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे होते, त्यांना शेअर मार्केटची जाण होती, परंतु व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आलेल्या लिंकमध्ये आपण जर अशा तऱ्हेने गुंतवणूक केली तर आपली फसवणूक 100% होऊ शकते। त्याबाबत आपण यापुढे सेबी रजिस्टर ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये गुंतवणूक करण्याबाबत करा असे मी सांगेन। व्हॉट्सअप ग्रुपद्वारे किंवा टेलिग्राम ग्रुपद्वारे जर आपल्याला कोणी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन करत असेल किंवा सांगत असेल वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे भरायला लागत असेल तर आपण भरू नका आणि जर आपल्यासोबत जर फसवणूक झाली तर आपण तात्काळ 1930ला कॉल करा किंवा MCCRB पोर्टलवर तक्रार करा, जेणेकरून आपले जे पैसे गेले असतील ते सुद्धा आपण वाचवण्याचा प्रयत्न करू।